नमस्कार. सात्विक रेसिपी अँड होम मध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने व्हाईट कलरचा ब्लॅक फॉरेस्ट केक बनवणार आहोत. सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यामध्ये काय काय पदार्थ आपण वापरलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने हा केक कुणीही बनवू शकतो. केक कटिंग करूपर्यंत सुद्धा मुलांना वेळ नव्हता, तर त्यांनी मध्येच केक हा खाल्लेला आहे. एवढा स्वादिष्ट हा केक बनतो. इथे आपण या पळीने 2 पळी तेल घ्यायचं आहे. तुमच्याकडे पळी नसेल तर पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे इथे तेल घ्यायचं आहे. इथे हे पहा, कोणत्याही बेकरीमध्ये असे हे प्रीमिक्स भेटते. चॉकलेट फ्लेवरचं प्रीमिक्स आहे. हे आता प्रीमिक्स आपण यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे कोणत्याही ब्रँडचे प्रीमिक्स न वापरता बेकरीमध्ये चॉकलेट फ्लेवरचे प्रीमिक्स मिळते. त्याचा सुद्धा केक अगदी मऊ लुसलुशीत, चव तर अतिशय भन्नाट असा हा केक बनतो. आता यामध्ये हवे तेवढे पाणी टाकून आपण इथे चॉकलेट फ्लेवरचे इन्सेन्स टाकणार आहोत. त्यामुळे या केकची चव आणखीन वाढते. अगदी 1 ते 2 थेंब टाकायचं आहे. आता आपण मिक्स करून घेतलेले आहे. इथे केक टिनला बटर पेपर न वापरता आपण तेलाचा वापर केलेला आहे. तेल पूर्ण या डब्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तयार मिश्रण या डब्यामध्ये असं आपल्याला ओतून घ्यायचं आहे. यामध्ये फक्त पाणी मिक्स करायचं आहे आणि थोडंसं इन्सेन्स नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. फक्त पाण्यामध्ये सुद्धा हा केक छान बेक होऊ शकतो. इथे बटर पेपर वगैरे वापरायची गरज नाही किंवा कलर पण लागणार नाही किंवा बेकिंग सोडा, बेकिंग पावडरची काही गरज नाही, कारण ह्या प्रीमिक्समध्ये ऑलरेडी सर्व मिक्स असते. तुम्हाला जर विदाऊट क्रीमचा केक आवडत असेल तर या पद्धतीने फक्त तुम्ही प्रीमिक्स आणून घरी बॉईल करून हा केक खाऊ शकता. इथे आपण खाली गॅसवरच्या शेगडीचे ते भांडे ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती 35 मिनिटे हा केक बेक करून घेतलेला आहे. केक हा हाईटला खूप मोठा आणि छान झालेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीला पाहिलं. 30-35 मिनिटानंतर केक आपला छान बेक झालेला आहे. चाकू आपला क्लीन निघालेला आहे. त्यानंतर 15 मिनिटं आपण हा फ्रीजमध्ये थंड करून घेतलेला आहे. त्यामुळे हे केक उन्हाळ्यात लवकर क्रीम मेल्ट होत नाही. आता आपण या डब्यामधून काढून घेऊया. बघा किती सहज क्लीन असा हा आपला केक निघालेला आहे. इथे बटर पेपरची सुद्धा गरज नाही किंवा तुम्हाला इथे मैदा सुद्धा लावायची गरज नाही. अगदी सहज आपला हा केक निघालेला आहे. पहा केक किती छान शिजला आहे. आता आपण याच्या चाकूच्या सहाय्याने 4 लेयर करणार आहोत आणि धागा टाकून अशा पद्धतीनेच आपण या चारी पण लेयर अशा कट करून घ्यायच्या आहेत. पहा, ही सुरुवातीला खालची लेयर आपण साईडला ठेवूया. आता ह्या मोठ्या ह्याच्यात 3 लेयर करायच्या आहेत. सर्वात वरची छोटी होते पण छान होते. हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व केक कट करून घेतलेले आहे. तुम्हाला जर सात्विक रेसिपी अँड होम ह्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा. इथे आपण 4 चमचे साखर, साधं पाणी आणि चॉकलेट इसेन्स घेतलेले आहे. या पाण्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं. आता हे एक लेयर इथे आपण ठेवायचे आहे. त्यानंतर इथे तुम्ही डिश वापरू शकता. माझ्याकडे केकचा होतं म्हणून मी त्याच्यावरती आता हे या पद्धतीने पाणी टाकायचं आहे एकदम. त्यामुळे केक आपला कोरडा होत नाही आणि छान टेस्ट सुद्धा छान येते. शुगर सिरप तुम्ही नक्की वापरा. आता एका पायपिंग बॅगमध्ये भरून या पद्धतीने आपल्याला हे छान अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे. फिनिशिंग हा माझा कोणताही केक क्लास झालेला नाही. मी यूट्यूबवरती शेजाऱ्यांचे बघूनच हा केक शिकलेली आहे. तर आता क्रीम अशी पसरून घ्यायची. इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे. आता ते किसलेले चॉकलेट या पद्धतीने ते पसरवून घ्यायचं आहे. परत एक लेअर केकची, त्यानंतर क्रीम आणि डार्क कंपाऊंड चॉकलेट. अशा पद्धतीने आपल्याला सर्व लेयर एकावर एक अशा 4 लेयर आपण इथे ठेवून घेतलेले आहेत. हे पहा,
आता ही तिसरी लेयर आहे आणि त्यानंतर सर्वाच्या लास्ट लेयरला उलटी ठेवायची आहे. केक चांगल्या प्रकारे पाणी सोक करून घेतो म्हणजे मऊ लुसलुशीत छान असा हा केक बनतो. आता इथे क्रीमने आपल्याला पसरून फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि 15 मिनिटं परत केक थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तर या पद्धतीने आपण पूर्ण केकला छान असं आता फिनिशिंग करून घेऊया. तुमचा जर केक माझाही नाही झाला पण अगदी सावकाश जर तुम्ही याला वेळ देऊन केला तर अगदी बेकरीपेक्षा छान असा आपला केक बनून तयार होतो. हे पहा आता साईडचं मी पुसून घेणार आहे छान क्लीन करून. परत हा केक क्रम्बल कोटिंग केलेला आहे मी. आता ही मी असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे. थोडीशी क्रीम साईडला पण लावणार आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे, जास्त वेळ लागत नाही. थोडं आपल्याकडे जर सर्व सामग्री असेल तर माझा यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट आलेला आहे त्याच्या सेलिब्रेशनसाठी, म्हणून हा मी केक घरी बनवलेला आहे. तुम्हाला जर माझी यूट्यूबची जर्नी याबद्दल माहिती हवी असेल तर तसे कमेंट करा, तर त्यावर मी व्हिडिओ लवकरच बनवेल. तर इथे माझ्याकडे हे डिझाईन करायचा स्क्रब आहे, तर त्याच्याकडून मी या पद्धतीने अशी छान अशी डिझाईन करून प्लेन करून घेतलेली आहे. अगदी सहज जमली. मी पहिल्यांदाच अशी डिझाईन केली. आता इथे आपण ब्लॅक फॉरेस्ट केकची जशी डिझाईन असते ती इथे डिझाईन देऊया. हे पहा एकदम सोपी आहे. जास्त असं अगदी अलगदताने या पद्धतीने आपण याच्यावरती 4, 5, 6 फ्लावर काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती चेरी ठेवायची आहे. व्हाईट ब्लॅक फॉरेस्ट केक पहा किती सुंदर दिसत आहे. चव तर अतिशय भन्नाट झालेली आहे. तुम्ही रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा आणि या उन्हाळ्यात तुमच्या मुलांना ही रेसिपी नक्की शिकवा. तर आपल्या यूट्यूबच्या पहिल्या पेमेंटबद्दल मी आणि माझ्या मुलींनी इथे केक सेलिब्रेशन केलेले आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया नवीन एक रेसिपी घेऊन. बाय बाय. अत्यंत छान अशा हे लेयर केक फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खूप सुंदर पडतात आणि लगेचच तुम्ही कट केला तर छान पडणार नाही.